आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील फ्रिक्शन या चॅप्टर मधील टाइप नंबर 3 प्लेन इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार. अ ब्लॉक वेइंग 100 न्यूटन ऑन अ 30 डिग्री inclined rough plane. If coefficient of friction is 0.25, calculate force required to be applied parallel to plane to make the block slide downward. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, एक हॉरिझॉन्टल रफ प्लेन दिलेला आहे, त्याच्यासोबत काहीतरी अँगल मध्ये एक इन्क्लाइन प्लेन आहे, त्यावरती एक बॉडी ठेवलेली आहे आणि बॉडीचं वेट आपल्याला किती दिले, 100 न्यूटन दिलेलं आहे आणि जो काय अँगल आहे तो किती दिलेला आहे, 30 डिग्री दिलेला आहे. त्याचप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलंय, 0.25 आणि कॅल्क्युलेटर काय करायला सांगितलंय, फोर्स पी आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम जो काही गिव्हन डाटा दिलेला आहे तो इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय दिलंय, बॉडीचं वेट किती दिलेलं आहे, 100 न्यूटन. त्याचप्रमाणे जो काही प्लेन इन्क्लाइन आहे तो किती दिलेला आहे, इन्क्लाइन प्लेन म्हणजेच अल्फा, अल्फा म्हणजेच काय, अँगल ऑफ रिपोज किती दिलेला आहे आपल्याला, 30 डिग्री. नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू किती दिलेलं आहे, 0.25 आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, फोर्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, फोर्स पी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी दोन बेसिक गोष्टी आहेत, त्या जर का आपल्याला समजल्या तर आपण इझिली हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. ही जे काही न्यूमेरिकलची मेथड आहे सेम टाइप नंबर 1 आणि टाइप नंबर 2 सारखीच आहे. टाइप नंबर 1 मध्ये काय होतं, असा एक हॉरिझॉन्टल प्लेन होता, त्यावरती एक ब्लॉक असायचा आणि त्याला जो काय आपण अप्लाय फोर्स करायचो तो कसा असायचा, पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. टाइप नंबर 2 मध्ये काय होतं, सेम हॉरिझॉन्टल प्लेन होता, त्यावरती बॉडी असायची आणि या बॉडीला जो काही पी अप्लाय करायचो तो काय करायचो, इन्क्लाइन काहीतरी असायचं, तो थिटा अँगल मध्ये इन्क्लाइन असायचा आणि या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. याची मेथड दोघांची सेम होती, फक्त जो काही फोर्स पी अप्लाय करायचा तो इथं पॅरलल असायचा, इथं इन्क्लाइन असायचा. यामध्ये काय सेम प्रोसेस आहे, फक्त काय केलेलं आहे, आता जो काही प्लेन आहे तोच काय केलेला आहे, हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लाइन केलेला आहे, म्हणजेच असं काहीतरी. आणि अँगल म्हणजेच काय असतो, अँगल ऑफ रिपोज. मग आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बघा, जो काय अँगल ऑफ रिपोज इथं बॉडीवरती काय इफेक्ट करतो ते एकदा बघूया. आता ही अशी काहीतरी डायग्राम आहे, हॉरिझॉन्टल रफ प्लेन आहे, त्याच्यावरती आपण हा ब्लॉक ठेवला आणि ह्या बॉडीला काहीतरी डब्ल्यू एवढं वेट आहे. मग डब्ल्यू एवढं वेट कसं असणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड काय होणार, ऍक्ट होणार. आणि ही जे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ही काय नॉर्मल टू प्लेन, म्हणजे या प्लेन सोबत जर का आपण अँगल मेजर केला तर हा किती असणार आहे, 90 डिग्री. म्हणजेच हे काय असणार आहे, नॉर्मल लाईन, आणि या नॉर्मल लाईन वरती काय असणार आहे, लोड डब्ल्यू ऍक्ट होणार. आता काय करूया, ह्या बॉडीला आपण काय करूया, काहीतरी सर्टन अँगल मध्ये काय करूया, वरच्या साईडला शिफ्ट करूया. अशा कंडिशन मध्ये लोड डब्ल्यू ची लाईन आणि नॉर्मलची लाईन या दोघांमध्ये काय फरक पडतो एकदा चेक करूया. मग आता बघा, हा हॉरिझॉन्टल प्लेन, हा प्लेन जो काय तो आता काय करूया, असा उचलण्याचा प्रयत्न करूया. ह्या अल्फा एवढ्या अँगलने उचलला त्यावेळी काय असणार, हा ब्लॉक सुद्धा वरती उचलला जाणार, इथून बरोबर याची काय असणार आहे, नॉर्मल लाईन असणार. आणि लोड डब्ल्यू कसा असतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार, म्हणजे हा बरोबर स्ट्रेट असा डाऊनवर्ड डायरेक्शन असणार. इथं सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि इथं सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्ड. परंतु जी काही नॉर्मलची लाईन होती ती काय केली, अँगल शिफ्ट केल्यामुळे ही लाईन सुद्धा काय झाली, वरच्या साईडला सरकली. म्हणजे ह्याला ही पॅरलल लाईन असणार, ह्याला ही पॅरलल लाईन असणार, इथं सुद्धा बघा ह्याला ही पॅरलल लाईन असणार. म्हणजेच ही लाईन आणि लोड डब्ल्यू इथं काहीतरी अँगल क्रिएट झाला. हा अँगल केवढा असतो, अँगल ऑफ रिपोज एवढाच असतो. म्हणजे इथं आपण जेवढा अँगल देणार तेवढाच ह्या नॉर्मल लाईन मध्ये आणि लोड डब्ल्यूच्या लाईन मध्ये काय असणार आहे, अँगल असणार. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही जर का आपल्याला समजली तर आपण ही इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो आणि एक्झामला आपल्याला 4 to 6 मार्कला हमखास न्यूमेरिकल विचारलं जातं. म्हणजेच महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, इथं जेवढा अँगल असतो तेवढाच अँगल कशात असतो, नॉर्मल लाईन आणि लोड डब्ल्यूची लाईन. म्हणजे हा जो काही त्या अँगल येणार तो किती असणार आहे, अल्फा एवढा अँगल असणार आहे. दुसरी गोष्ट बघा, आपण काय करायचो, असा जर का फोर्स पी दिलेला असायचा, इथं काहीतरी अँगल असायचा, इन्क्लाइन प्लेन कसे रिझॉल्व्ह करायचो आपण, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलला काय घ्यायचो आपण, जर का फोर्स पी असेल तर पी कॉस आणि हा अँगल थिटा, आणि इथं काय घ्यायचो, पी साइन थिटा. जो काय आपण थिटा अँगल घ्यायचो तो कशासोबत असायचा, हॉरिझॉन्टल लाईन सोबत असायचा. म्हणून हॉरिझॉन्टल आपण काय घ्यायचो, कॉस, आणि व्हर्टिकलला साइन. मग सिमिलरली इथं बघा, हा जो काय अँगल अल्फा आहे तो कशासोबत घेतला, ह्या लाईन सोबत घेतला. मग ह्याला आपण काय म्हणणार, हॉरिझॉन्टल लाईन म्हणणार. मग हॉरिझॉन्टल असल्यामुळे काय होणार, हा डब्ल्यू कॉस अल्फा, आणि ही काय होणार, ऑटोमॅटिक व्हर्टिकल लाईन होणार, डब्ल्यू साइन अल्फा. जर का अँगल हा न घेता जर का आपण इथला अँगल घेतला, कसा करायचा, 90 मायनस ही जर का व्हॅल्यू केली तर हा अँगल येणार. जर का हा आपण अँगल घेतला तर आपण अँगल कशासोबत घेतो, हॉरिझॉन्टल सोबत.
मग अशा वेळी काय होणार, ही हॉरिझॉन्टल लाईन होणार, ही व्हर्टिकल लाईन होणार. मग ही जर का हॉरिझॉन्टल असेल तर इथं काय घ्यायचं, कॉस अल्फा घ्यायचं किंवा थिटा म्हणा, आणि इथं काय घ्यायचं, साइन अल्फा. तर एकंदरीत यात दोन बेसिक गोष्टी बघितल्या. पहिली म्हणजे नॉर्मल लाईन आणि लोड डब्ल्यू या दोघांमध्ये अँगल बघितला कसा असतो, जेवढा आपण इकडे अँगल ऑफ रिपोज देतो तेवढाच अँगल काय असणार आहे, नॉर्मल लाईन आणि लो डब्ल्यूच्या लाईन मध्ये असणार आहे. म्हणजे इथे एक एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पलच्या सहाय्याने काय करूया, आपण चेक करूया. आता इथं बघा, हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि ही काय आपली बॉडी आहे. मग या बॉडीचं वेट कुठे ऍक्ट होणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तुम्ही सुद्धा बघू शकता, जर का आपण याला आता काहीतरी असा अँगल दिला तरी बॉडी अशी नाही जाणार, काय होणार, ऑटोमॅटिक डाऊनवर्ड डायरेक्शनलाच ऍक्ट होणार. आता बघा इथं लूज धरतो मी आणि काहीतरी अँगल देतो, काय होतंय बघा, व्हर्टिकली डाऊनवर्डच राहते. जर का आपण एवढा अँगल दिला तर काय पाहिजे होतं, बरोबर याला 90 डिग्री मध्ये, असं या 90 डिग्री मध्ये लोड आपला डब्ल्यू ऍक्ट व्हायला पाहिजे होता. परंतु काय होतं, लोड नेहमी कसा असतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजेच काय होणार, इथून नॉर्मल सोबत जो काय अँगल क्रिएट करणार तो म्हणजेच काय असणार आहे, अँगल ऑफ रिपोज अल्फा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा जो काय अल्फा येत आहे तो आपण काय करतो, डायरेक्ट इथं अल्फा असल्यामुळे हा अल्फा ऍज इट इज वापरतो. म्हणून काय करतो, याला हॉरिझॉन्टल लाईन समजतो, याला व्हर्टिकल लाईन समजतो. याला हॉरिझॉन्टल समजल्यामुळे हा झाला कॉस आणि याला व्हर्टिकल समजल्यामुळे हा झाला साइन. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं जेवढा अँगल असतो तोच नॉर्मल आणि लो डब्ल्यू मध्ये अँगल असतो. आणि दुसरी म्हणजे ही लाईन कशी असणार आहे, कॉस असणार आहे आणि ही साइन असणार आहे. जर का तुम्ही रिव्हर्स केलं, जर का हा अँगल घेतला म्हणजेच काय 90 मायनस ही व्हॅल्यू केली तर हा अँगल निघणार. तर जर काय हा अँगल तुम्ही घेऊन आन्सर सॉल्व्ह करत असाल तर इथं काय असणार, ही हॉरिझॉन्टल लाईन होणार, म्हणजे तुम्ही कॉस म्हणणार आणि याला तुम्ही साइन. दोन्ही मेथडने आन्सर सॉल्व्ह करू शकता. परंतु डायरेक्ट अल्फा इथं व्हॅल्यू असल्यामुळे पुन्हा कॅल्क्युलेशनचा पार्ट न वाढवता डायरेक्ट अल्फा इथं व्हॅल्यू पुट करून काय करायचे, हा कॉस आणि हा साइन व्हॅल्यू पुट करून काय करायचं, आन्सर फाइंड आउट करायचं. कसं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. याचं जे काही दोन कॉम्पोनंट असणार त्याचे त्या डायरेक्शनला असणार आहे. अँगल हा घेतला म्हणून ही झाली हॉरिझॉन्टल लाईन, मग काय डब्ल्यू कॉस अल्फा, आणि झाली व्हर्टिकल लाईन डब्ल्यू साइन अल्फा. जर का लो डब्ल्यू डाऊनवर्ड असेल तर बॅलन्स करण्याचं काम कोण करतं, रिएक्शन आर. ही कशी असणार, जर का व्हर्टिकली डाऊनवर्ड हा असेल तर व्हर्टिकली अपवर्ड असणार. नेक्स्ट बघा, स्लाइड डाऊनवर्ड म्हणजे जी काय बॉडी आहे ती कशी डाऊनवर्ड डायरेक्शनला येते, म्हणजेच याची मोशन जी काय असणार आहे ती कोणत्या डायरेक्शन असणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार. जर का मोशन या साईडला असेल तर जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे याच्या ऑपोजिट असतो. मग मोशन या साईडला असेल तर फोर्स एफ कुठे लावावं लागेल आपल्याला, या डायरेक्शनला एफ फोर्स लावावा लागेल. फ्रिक्शनल फोर्स एफ म्हणजेच काय असतं, म्यू इंटू आर. आणि फोर्स पी काय असणार आहे, त्या टुवर्ड्स या डायरेक्शनला लावायचा, आपल्याला फोर्स पी. सर्व फोर्स इथे घेतलेले आहेत. आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करायचं असतो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. या कधी असतात, ज्यावेळी दिलेली सिस्टम ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते तेव्हा. मग इथे लिहूया, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता हे फोर्स कोणते आहेत, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल राईट जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्ट येणारे निगेटिव्ह फोर्स येत असतो. आता बघा सर्व हॉरिझॉन्टल फोर्स बघा, हा कोणता आहे, डब्ल्यू साइन अल्फा. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे तिथे 100, साइन अल्फा दिलेले आहे तिथे 30. कोणत्या डायरेक्शन आहे, लेफ्टला, लेफ्टला जाणारे मायनस. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल, हा व्हर्टिकल, हा एफ आणि पी कोणत्या डायरेक्शनला चालले, राईटला दोन्ही सुद्धा, हा राईटला, हा राईटला, म्हणजे काय प्लस पी प्लस एफ. आता बघा हा इथं काय मायनस आहे, इज इक्वल टू ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजे काय पी प्लस एफ इज इक्वल टू 100 साइन 30. कॅल्क्युलेट करूया, पी प्लस एफ इज इक्वल टू 100 साइन 30. इथे आन्सर आला आपलं 50. आला इक्वेशन नंबर 1 मध्ये. समेशन एफ एक्स फाइंड आउट केले, समेशन एफ वाय फाइंड आउट करू. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. एफ वाय म्हणजे व्हर्टिकल फोर्स, अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह. सर्व व्हर्टिकल फोर्सचे ऍडिशन करूया. आर अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह. हा डब्ल्यू कॉस अल्फा, डब्ल्यू म्हणजेच 100 कॉस अल्फा किती दिले आपल्याला 30. कोणत्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड जाणार आहे निगेटिव्ह. हॉरिझॉन्टल 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 म्हणजे दोनच फोर्स आहेत. हा इकडे मायनस आहे, इज इक्वल टू इकडे पाठवल्यानंतर कोणा प्लस, म्हणजेच आर इज इक्वल टू 100 कॉस 30. कॅल्क्युलेट करूया नॉर्मल रिएक्शन आर 100 कॉस 30. किती आन्सर आला आपलं 86.602.
सर्व फोर्सेस कसे न्यूटन मध्ये येणार आन्सर कसं असणार न्यूटन. म्हणजे इथं आर व्हॅल्यू फाइंड आउट केली, या आरची व्हॅल्यू इथं पुट करून काय करूया पीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. परंतु ह्या इक्वेशन मध्ये एफ म्हणजेच काय असतं म्यू इंटू आर. व्हॅल्यू पुट करूया पी प्लस एफ इज इक्वल टू किती 50 पी एज इट इज प्लस एफ म्हणजेच काय म्यू इंटू आर. म्यू आर इज इक्वल टू 50. व्हॅल्यू पुट करूया पी प्लस म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे किती दिले 0.25 इंटू आर ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे किती 86.602. 86.602 इथं व्हॅल्यू पुट केलेली आहे 50 ऍज इट इज. ही व्हॅल्यू काय आहे इकडं प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार म्हणजे पी इज इक्वल टू 50 मायनस कॅल्क्युलेट करूया 0.25 इंटू 86.602. इथे आन्सर आला आपलं 21.650. 65 लिहिलं तरी चालते. कॅल्क्युलेट करूया जो काही लोड पे आहे तो 50 मायनस 21.65. इथे आन्सर आपलं 28.35. जो काही फोर्स युनिट काय असणार आहे सर्व फोर्स न्यूटन मध्ये असल्यामुळे युनिट. तर इथून न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे फोर्स पी इथं आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इनर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.